जय भीम, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय भारत. इंडिया अनलिमिटेड इन डिजिटल न्यूज चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. महत्त्वाचं बातमी आहे. ज्यांचा राजकारणात जन्म झाला नसेल, ज्यांचा राजकारणात जन्म झाला नसेल, त्यापूर्वीपासून मी महाराष्ट्राचं राजकारण, ठाणे जिल्ह्याचं राजकारण आणि ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील राजकारण पाहत आलेलो आहे. दिवंगत कामगार नेते चांगो शिंदे 1960 पासूनची कामगार चळवळ, त्यांची 1965 पासूनची कामगार संघटना, म्युनिसिपल मजदूर युनियन 1965 तर 1989, 1987 आणि 1987 ते 2000 म्युनिसिपल लेबर युनियन, फ्रॉम 2000 ते आता 2026 महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियन या संघटनेमार्फत दिवंगत कामगार चांगो शिंदे यांचं प्रगल्भतेने कामगार चळवळ, आंबेडकरी चळवळ हे सगळं धोरण करत असताना ठाणे महानगरपालिकेचं राजकारण मी जन्मजात माझ्या लफाडाचाळी खाटण रोड वसाहतीतून पाहत आहे. मागील 40 वर्षाच्या इतिहासात 1990च्या दशकात ठाणे महानगरपालिकेवर आयुक्त चौबे साहेब आले. ठाणे महानगरपालिका 1982 साली महानगरपालिका म्हणून प्रस्थापित झाली. त्यावेळेस दिवंगत कामगार नेते चांगो शिंदे हे सत्तेमध्ये, त्यांचे 2 नगरसेवक होते. 1971 नगरपालिका निवडणूक ते 1982 महानगरपालिका प्रशासकीय प्रशासक स्थापन होईपर्यंत 12 वर्ष सत्तेत असलेले चांगो शिंदे यांनी कामगार धोरण यशस्वीपणे राबविले. दादोजी कोंडदेव स्टेडियम जे आता स्थित आहे त्या ठिकाणी पूर्वीचे दादोजी कोंडदेव मैदान होतं. त्यापूर्वी संपूर्ण सफाई कामगार वसाहत खाटण रोड परिसरातील दादोजी कोंडदेव स्टेडियमच्या जागेमध्ये होती. 1967 साली ही जागा 1966-67 खाली, म्हणजे माझा जन्मानंतर, म्हणजे माझा जन्म 1965चा आहे, 66-67 त्या दादोजी कोंडदेव मैदानाच्या जागेवरच आहे. आणि ही जागा 1967 मध्ये दिवंगत कामगार नेते चांगो शिंदे आणि त्या काळचे नगराध्यक्ष प्रशिक्षित मंडळी आणि चांगो शिंदे यांनी ही जागा केवळ एका शब्दा खातर झोपडपट्टी रिक्त करून खाटण रोड जोशी बेडेकर कॉलेज, खाटण रोड जोशी बेडेकर महात्मा फुले नगर लपाटा चाळ ठिकाणी ही घरं स्थित केली. आणि पूर्ण स्टेडियमच्या पलीकडे झोपडपट्टी वसाहत दिली असता आणि तिथे दादोजी कोंडदेव मैदान घडलं. त्या मैदानामध्ये अनेक सर्कसही आल्या. ग्रेट जेमिनी सर्कस, जेमिनी सर्कस 1970च्या 71च्या दशकात, 70-71च्या दशकात आली. त्या खाटण रोडमध्ये जेमिनी सर्कस आल्या असताना त्या सर्कसला वाघ समोरच्या झोपडपट्टीमध्ये, जिथे मुख्य सफाई कामगार पेटी आहे त्या पेटीच्या चाळीच्या झोपडपट्टीमध्ये शिरला होता. आम्ही लहान होतो सगळे, म्हणजे 7-8 वर्षाचे होतो. त्यावेळेस आम्ही पळत पळत वाघ बघायला गेलो जेमिनी सर्कसला. ग्रेट गोल्डन सर्कस, ग्रेट रेमंड सर्कस, दारासिंग रंधवा कुस्ती, दारासिंग रंधवा कुस्ती याच मैदानामध्ये, दादोजी कोंडदेव मैदानामध्ये भरायच्या. जे मैदान स्थित त्या काळी दिवंगत कामगार नेते चांगो शिंदे यांनी युनियन नेते, कामगार नेते असताना घडवलं आणि कामगार वसाहत घडवली. आता मूळ प्रश्न, काल सत्ताधारी गटनेते, नगरसेवक गटनेते पवनजी कदम आणि मागच्या 15 दिवसापूर्वी, महिना 15-12 दिवसापूर्वी ठाणे महानगरपालिकेत आलेले
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, नगरविकास मंत्री, पालकमंत्री महानगरपालिकेमध्ये गटनेत्यांचे दालनाच्या उद्घाटनाच्या वेळेस आले आणि गावदेवी मैदान येथील सफाई कामगारांच्या 70 सफाई कामगारांचे 70 ते 100 सफाई कामगारांची पक्क्या इमारतीची घरे तोडून तिथे स्थित आता TMT डेपो आहे. त्या डेपोच्या ठिकाणी आजूबाजूला अनेक अतिक्रमणे, अनेक बांधकामांची घरे आहेत. ती पक्क्या स्वरूपाची ती घरे आहेत, दुकाने आहेत, ती तिथे आहेत स्थित आणि मध्ये TMT डेपो आहे आणि तिकडची मुख्य सिमेंट पक्क्या इमारतीची घरे तोडून डेपो केला. कोणी केला? चौबे साहेबांनी हे घर तोडली. नंतर चंद्रशेखर साहेब 97 मध्ये आले, 90च्या पुढे तोडली आणि त्या लोकांना त्या गावदेवी मैदानासमोरची सफाई कामगारांच्या 2 इमारतींची घरे तोडलेल्या लोकांना खाटण रोड खाडी किनारी मुख्य हजेरी शेड या ठिकाणी घरे दिले, जिथे डम्पिंग स्थित कचऱ्याचा भूखंड असलेल्या ठिकाणी ही वसाहत बसलेली अजूनही तिथे आहे. आणि आत्ताचे स्थित सत्ताधारी शिवसेनेचे गटनेते पवन कदम, गटनेते सभागृह नेते हनुमंतराव जगदाळे आणि महापौर शर्मिळाताई पिंपळकर यांनी चक्क सफाई कामगार गावदेवी स्थित तोडलेल्या इमारतींची फसवणूक करत असून त्यांचे SRAमध्ये घरे पुनर्वसन करणार असल्याचे निर्देश दिले. पण जिथे SRA स्कीम राबवणार आहेत ती जागा 7/12 आला का नाही आला ही पक्की खबर कोणाला नाही. ती जागा जिल्हाधिकारी ठाणे यांची असून MCZM महाराष्ट्र कोस्टल झेड मॅनेजमेंट अथॉरिटी, MCZM महाराष्ट्र कोस्टल झोड मॅनेजमेंट अथॉरिटी केंद्र शासनाची जागा आहे आणि तिथे कोस्टल झोन मँग्रोव्ह रिजन म्हणजे खारफुटी कोस्टल झोन खारफुटी जागा आहे आणि हे कोस्टल झोन खारफुटी जागा असल्यामुळे MCZMच्या रिजनमध्ये येत असेल आणि या MCZMच्या रिजनमध्ये जर जागा येत असेल तर त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा स्थित SRA प्रकल्प राबविला जाणार नाही. कारण हे केंद्र शासनाच्या जागा आहेत. केंद्र शासनाच्या जागेवर केंद्र शासनाची मंजुरी आल्याशिवाय कुठल्याही प्रकारचं कोस्टल झोन रिजन जिथे मँग्रोव्ह, जिथे खारफुटीची झाडे आहेत, जिथे कोस्टल रिजन आहे तिथे कुठल्याही प्रकारचं SRA प्रकल्प राबविण्यामध्ये बंदी आहे. तिथे फ्लेमिंगो झोन आहे, तिथे MCZM CRZ रिजन आहे, फ्लेमिंगो झोन आहे, जिथे MCZM रिजन आहे, फ्लेमिंगो झोन आहे, फ्लेमिंगो पक्षाचा झोन आहे. त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं SRA स्थित प्रकल्प राबविला जाणार नाही आणि होणारे नाही. तर अशा स्थित प्रकल्पावरती 7/12 आला असं खोटी वाबड्या उठून सत्ताधारी गटाचे नगरसेवक आणि गटनेते पवनजी कदम हे सफाई कामगारांना गावदेवी स्थित कुठेतरी खोटं आश्वासन दाखवून आपला सत्कार करून हे मीडियावरती बातम्या प्रसिद्ध करत आहेत. सभागृह नेते हनुमंत जगदाळे हे सफाई कामगारांकडून सत्कार करून घेऊन हे आपला खोटा प्रचार सफाई कामगारांना पुनर्वसन SRAमध्ये करणार हा खोटा प्रचार केला जातोय अपप्रचार. आणि ठाण्याचे महापौर पिंपळकरताई गायकवाड ह्या देखील सफाई कामगारांच्या घोर फसवणूक करत आहेत. तर गेल्या वर्षी सामाजिक न्यास नियोजन मंत्री संजयजी शिरसाट
शिवसेना गटाचे सामाजिक न्यास मंत्री संजयजी शिरसाट, शिवसेना गटाचे एकनाथराव शिंदे गटाचे यांचं कॅबिनेट मिनिस्ट्रीमध्ये सफाई कामगारांची घरे, कॅबिनेट मिनिस्ट्रीमध्ये सफाई कामगारांची घरे, मूळ सफाई कामगार जिथे राहतो तिथेच देण्याबाबतचा सुचवत नाही, तर GR कॅबिनेट मंत्रिमंडळाने मंजूर केलेला आहे. जर कॅबिनेट मंत्रिमंडळाने जर असा प्रकारचा GR मंजूर केलेला आहे, तर गावदेवी मंडई म्हणजे गावदेवी मैदानातील तोडलेली घरे पूर्वस्थित TMT डेपो ठिकाणीच त्यांना ही घरे मिळाली पाहिजेत. ही कुणीतरी घोर फसवणूक सत्ताधारी शिवसेना आणि एकनाथराव शिंदे, राज्याचे मुख्यमंत्री, राज्याचे नगरविकास मंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री कुठेतरी सफाई कामगारांची घोर फसवणूक करत आहे, असा आरोप महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियनचे अध्यक्ष रवींद्र चांगो शिंदे, जे माजी कार्यकारी अभियंता राहिलेले आहेत, त्यांना सगळं वस्तुस्थित राजकीय परिस्थिती, शहर नियोजनाची परिस्थिती याचा अभ्यास आहे. त्यामुळे गेल्या वर्षीचं सामाजिक न्यास मंत्री यांचं कॅबिनेटमधील मिटिंगमधील सुचवात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या समोर झालेलं कॅबिनेट आणि देवेंद्र फडणवीस आत्ताच नुकतं 2-3 महिन्यापूर्वी म्हणजे गेल्या वर्षी झालेलं मिटिंगमधील कॅबिनेटमधील बैठक हा निर्णय सफाई कामगारांना मूळ स्थित ज्या ठिकाणी होते तिथेच त्यांना घरे देण्याचा GR अध्यादेश आहे. त्यामुळे ठाणे महानगरपालिका महापौर, ठाणे महानगरपालिका गटनेते, ठाणे महानगरपालिका सभागृह नेते हे कुठेतरी सफाई कामगारांची फसवणूक करून त्यांना खोटे आश्वासित करून की तुम्हाला SRAमध्ये आम्ही पुनर्वसित करतोय, जिथे SRAच मुळात होणार नाही. जो MCZM रिजन आहे, जो कोस्टल झोन रिजन आहे, जो फ्लेमिंगो झोन आहे, जो खाडीचा भाग आहे आणि मॅंग्रोव्ह भाग आहे, तिथे कुठल्याही प्रकारचं SRA प्रकल्प शासन काय कोणतंच केंद्र शासन पण राबवू शकत नाही, हे धोरण आहे. त्यामुळे ही स्वित फसवणूक केल्याप्रकरणी महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियनच्या अध्यक्ष या नात्याने, एक कार्यकारी अभियंता असल्याने मी या प्रशासकीय महापौर, गटनेते आणि सभागृह नेते यांचा निषेध करत आहे. एवढंच मी बातमी आपल्यापर्यंत पोहोच. धन्यवाद. जय हिंद, महाराष्ट्र.